या ना सर, या सर, या. ओ मोरे आलो. या बारी या ना सर. प्लीज या ना या. मोरे काय हे ते खानदेशचे सुपरस्टार श्यामसुंदर राजपूत. होय काय? वय काय म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ना ते येणार आहेत, त्यांची सगळी व्यवस्था करायची आपल्याला. केली ना सर. काय या गावात जरा हॉटेलचा वगैरे प्रॉब्लेम आहे, थोडा ऍडजस्ट करा. हे मोरे आहेत, त्यांच्याकडे सगळी व्यवस्था करून ठेवली बरं का. काहीच काळजीचं कारण नाही. आपला तो प्रोडक्शन वाला दत्तू, तो यांचा भातचा. हो का? मस्त पोरगा आहे. मस्त पोरगा आहे. कसला मस्त, लय किडा येतात त्याच्या अंगात. मग कळेल तुम्हाला. बाकी सगळी व्यवस्था केली ना काय टेन्शन नको. सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही लागलं एक फोन करायचा, मी लगेच येणार. मस्त राहा. या ना, बसा ना. या थँक्यू. ऐकलं काय, ही माझी बायको रसिका. नमस्कार. वहिनी. कसा आहो? बरा हो ना? हो मस्त. सगळं बरं आहे? मस्त. घरी सगळे बरे आहेत ना? हो. इकडे कशाला आलं? सिनेमा आहे, शूटिंग आहे त्याच्या. शूटिंग साठी आलं का? काय सिनेमाचं नाव काय? हुप्पा ए. सकाळपासून शूटिंग सुरू आहे काय? हो, काय सांगू तुम्हाला. 5:30चा कॉल टाइम होता. 4:45 वाजता उठलोय मी. हो, मला पण 4:45 वाजता उठायची सवय आहे का नाही? हो का? मी उठतो, लघवी करतो आणि परत झोपतो. डायरेक्ट मी 9 वाजता उठतो. मोरे भाऊ, कसं आहे म्हणजे 3 दिवस आधी आहे ना, मी ड्राईव्ह करून इथे खूप दगदग करत आलो बा. आणि सकाळपासून रात्रीपर्यंत शूटिंग आहे बा, 2 वाजेपर्यंत. नंतर परत 5चा कॉल टाइम, 5:30चा कॉल टाइम. आणि असं झोपच झाली नाही बा. मला थोडा आराम करायचा, चालेल ना? नाही तुम्ही झोपा, तुम्हाला झोपायची लय गरज आहे. झोपा. एवढं मोठं सेलिब्रिटी आहे, मुंबईवर ना आले, चाय पाणी दिले झोपायला सांगता तुम्ही? काहीतरी असतं. येडी आहेस काय तू चाय पाणी द्यायला? शूटिंगच्या ठिकाणी काय त्यांना चाय मिळाली नसेल? नाही मिळते ना. मग तुझं काय माहेर आहे काय? 2 तास झालं पाहुणा आलाय तरी त्याला पाणी मिळत नाही काय? लगेच तुम्ही मला बाहेरवरनं टोमणे मारायला सुरुवात करा. संदेश शोधत असत, कुठं काय मिळेल आणि लगेच बोलतील. यांचं भाऊ सॉरी, माझं ते चुकलं जरा. तुम्हाला अजून एक चहा हवा असेल सांगा, मी करून आणे ना. नाही, पहिलाच मिळाला नाही अजून, पण दुसऱ्यांदा दिलं तर चालेल बा. काय येड्या, चाय कुठे आणतेस त्या ना? चाय मुलं ऍसिडिटी होते का नाही? काय कोकम सरबत घेणार काय? नाही म्हणजे चहा सारखाच देणार आहे का देणार आहे? देणार. दुसऱ्यांदा मागितलं ना तर दुसरा पण देणार का नाही? काय पहिलाच मिळत नाही ना, पण दुसरा ग्लास पाण्याचे मिळेल का? पहिला कुठे दिलेला आहे? नाही, तुम्ही ग्लास भर द्या, नंबर तुम्ही ठरवून द्या. नाही वाजला नाही का? जल्ली तुमची कॉमेडी ती. ए रसिका, 4था ग्लास पाणी घेऊन ये. कॉमेडी तू कोकम सरबत घेऊन येते. आम्ही पण कॉमेडी करता का? मी नामाना सोंग काढतो ना. पंचकृषीतले मी लय फेमस आहे का? काय झालं, मुंबईत गेलो असतो ना तर माझं पण मोठं करिअर झालं. कोण जाऊन भिका मागणार? मला रोल द्या कुणी सांगितलं नाही एवढा. आणि कसं आहे, नारली भोपलीच्या बाग आहेत का नाही, त्याच्यावर सगळी उपजीविका चालते आमची. नाही बागेत आहे ना, अशी फार छान झोप लागते बा. मला पण आता आहे ना अशी झोपेची गरज आहे. मी आराम केला तर चालेल ना बा? नाही, झोपा बिंदास झोपा. नाव काय तुमचा? श्यामसुंदर राजपूत. यातलं तुम्ही कोण? अख्खं नाव माझेच आहे ना, श्यामसुंदर राजपूत. अच्छा. म्हणजे तुमचं नाव श्याम आहे आणि सुंदर आपला भ्रम आहे काय? नाही हो, नाही ना. काय तुम्ही
कॉमेडी कॉमेडी अच्छा, comedy मी करता. पण नमानात कॉमेडी करते का काय हो का? बरं. मी प्रभाकर मुरे चिपळूण. असं, हा. पहिले 2 शब्द तर माझं नाव हा. आणि तिसरा जो शब्द आहे ना तर माझं गाव आहे का असं का? बरं. म्हणजे तुम्हाला सांगतो इथनं वायसाचं पुढे गेलो ना हा. इथनं हा. तर पिंपलाचं झाड लागेल बरं. त्याच्या खाली नाही जायचा हा? नाही ते बेकार असं इकडे तुम्हाला नाही घालायचं मग त्याच्या पुढे वाईज गेलो ना वायस असे डाव्या साईडला बोललो ना तर चक्की भेटेल तुम्हाला हा. हा, तिथं माझं नाव विचारू नको का ती माझी न त्याची दुश्मनी आहे का नाही हा मग वाईज म्हणजे वाईज थोडा आणखी वाईज असं वाकडं व्हायला नाही असं वाईज असं गेलो की सगळं असं करावं लागेल तुम्हाला हे काय करताय तुम्ही? तर पीठ लागले आहे ना चक्कीत घुसल्यामुळे अंगाला तर सगळं झाडावं लागेल हो आणि पीठ कसा इनोसंट आहे का नाही आपल्या स्किट सारखा म्हणजे कधी पण पडू शकतं ना आणि मग असं वाय थोडं पुढे गेलो तर भ्यायला लागेल त्या भ्याल्या जाऊन आवाज आला ना परबागर मुळे ऐका ना काय मी इथे आलोय ना आता मी परत कशाला जाईल बा नाही, बरोबर. मला आहे ना झोपेची गरज आहे बा तर मी थोडासा आराम करू का चालेल ना? करा आरामाची गरज आहे म्हणजे माणसाला ना आरामाची गरज असते काय माझं झोपून घ्या काय ग कोकम सरबत आणलंच काय आणते आणलं ना. झोपले नाही काय हे घ्या सर्व. अरे बाबा अरे तुम्ही एवढं मोठं आणलं तुम्ही अरे सगळं पाणी सांडलं घ्यायचं नव्हते ग्लास घ्यायचं एवढा जारच आणला बा तुम्ही नाही घ्या ते काय ना यांचा भाचा आहे ना त्याचं ते कोकमाची लय मोठी बाग आहे त्या बागेचं त्यानं बिझनेस केलाय म्हणजे कोकमाची सरबत ठेवतो तो आणि ते ब्रँडचं नाव पण पाहिलं का काय समजली काय समजली तुम्हाला सांगतो सोनी लिव आणि काय समजली एवढंच ब्रँड फेमस आहे कॉमेडी त्या काय समजली ब्रँडचं ते कोकम सरबत आहे 150 रुपये द्या. 150 रुपये कशाचे? कोकम सरबतचे. नाही मला वाटलं तुम्ही प्यायला आणलंय बाय. प्यायचंच तर आहे ना काय पियायचं आहे का आंघोळ करायचे त्याचे नाही आणि तुम्ही काय आमचं सोय राहू काय बोलायचं बोलता बाय मुंबईत जरा आम्हाला शानपणे शिकवायला कॉमेडी आग लागली कॉमेडी रसिका ते बाकीचे प्रॉडक्ट दाखवते अरे ते राहील जरा पाय वाचलं वर घे सगळं दाखवते तुम्हाला म्हणजे काय समजली आहे ना इकडं कोकणात लय फेमस झाले हे बघा हे पापड आहेत हा तिलकुट आहे आंबापोली फणसपोली कुठलं वाटतं हे ना नाचणीचं आंबोलीचं पीठ आहे आणि मालवणी मसाला लय खडखडे लाडू आहेत हे बघा हे सांडगे मिरच्यात आणि एका कुलताचं पीठ आहे सांगा किती किती द्याव तुम्हाला एक काम करा मी काय म्हणतो हा एक पाकिट देस हा एक पाकिट देस हा एक पाकिट देस हा एक पाकिट दे हा पण घे हा पण हा सगळं बांधून दे बघू द्या ऐका मला बस छोट छोट काय 2च पाकिट घेतले बघ याचे काय ते पैसे सांगा आणि मला झोपू द्या मला आरामाची गरज आहे काय पैशाच्या गोष्टी करतायत हो पैशाचं कुठे काय बोलता वा थँक्यू पैसे द्यावे लागते तुमचे काय काय पैसे झाले 280 देऊन टाका एकदा देऊन टाका प्रामाणिक दिसतात बघा ते ठेवून घ्या मोजून घ्यायचं बोलते झोपाली मी नाही झोपा कसं माणसाला झोपायची गरज असते होय ना आणि शरीराला झोप पाहिजे त्याशिवाय काही फ्रेश राहत नाही प्लीज झोपू द्या नाही हा मी काय म्हणतो ऐका ना ओ पाचपूत नाही राजपूत आहे मी राजपूत आहे काय असेल ते हे बघा तिकडचं आहे ना खांद्याच्या स्टार आहे मी पाचपूत नाही बरोबर हे स्टार आहेत ना ते त्यांच्या मूड प्रमाणे असणार का नाही त्याच्यानं आपण काय बोलू शकत नाही त्यांना स्टार कसलं स्टार कर्माचं स्टार 280 रुपयाचं सामान घेतलं मागच्या वेळेला ते अरुण भाऊजी आणि पॅडी भाऊजी आले 5000चं सामान घेऊन गेलं का नाही यांना उगाच घेतलं शूटिंग मध्ये त्यांनाच घ्यायला पाहिजे होतं ते चांगले आहेत मला झोपू द्या पण तुला सांगू रसिका ते पॅडी आणि अरुण कदम आहेत ना
हास्य जत्रेमध्ये काय काम करतात तर त्यांच्यात तो तिसरा आहे बघ, तिसरा तो टाकल्या तर वसाडा चांगला नाही नाही काम करत तो, नाही. अरे तो मूर्ख आहे, मला झोपू द्या. झोप 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 मी काय म्हणतो ते झोपायचं डोला लागायच्या आधी विचारा. संध्याकाळी शूट आहे, उठतील आणि निघून जातील. मग विचारा, पटकन विचारून टाका. हो 5 फूट. 5 फूट नाही ना, राजपूत आहे ना. मी किती वेळा सांगू, एवढे कसे चुकता हो तुम्ही? एवढं तर ते अरुण पेढी आमचे ते पण चुकत नाही ना. हा ते काय झालं, तुम्ही इकडे कशाला आले? शूटिंग करायला आले ना. तर तुमच्या शूटिंग वाल्यांनी आम्हाला काय आलं की एक सेलिब्रिटी बॉ तुमच्या इकडे राहायला येणार आहे, तर त्याची सोय करा. 500 रुपये सांगितले होते आम्हाला. किती बोलले ते? 500 दिले. किती? 350. 150 रुपयाचं काय केलं? दिलं नाही 150 रुपये. अहो तुम्ही मला काय मागताय? हो ते प्रोडक्शन वाला आहे ना, त्याला मागा ना. माझ्या काय संबंध? मला झोपू द्या ना. हो तुम्ही. नाही त्यांनी काय सांगितलं तर सेलिब्रिटी आहे ना, त्यांच्यासाठी खाट दिली, गादी दिली, उशी दिली, चादर दिली, त्याचं 150 रुपये लागणार ना. द्या 150. मला काय 150 रुपये मागताय तुम्ही? मला साधा आराम करू देत नाही, मला झोपू द्या ना. मी नाही देणार 150 रुपये. 150 रुपये द्या ना, आराम करा. कुठं अडवणार आहे आम्ही? बघा काय करताय तुम्ही. या प्रोडक्शन वाल्याने पण कुठे आणलं मला काय माहिती आहे. बघा तुम्ही मला आहे ना 5 मिनिटं सुद्धा झोपू दिलं नाही. हो रात्री माझ्या शूटिंग आहे, माझ्या बोटी अंग दुखून राहिलं. मला प्लीज झोपू द्या. मला आहे ना नाही तर चक्कर येऊन पडून जाईल मी इथे. प्लीज मला झोपू द्या. नाही उपकार करा माझ्यावर. नाही झोपा नाही, माणसाला कशी झोपायची गरज असते का? नाही ते हे तुम्ही म्हणता पण झोपू देत नाही तुम्ही. म्हणजे काय शरीराला गरज असते झोपायची. माझा माणूस कसा फ्रेश होतो? 150 रुपये देत ना. 150 रुपये मरू दे तर झोप. मी काय म्हणतो, अरे शुक नाही, माझं नाव राजपूत आहे. नाही ना, मी सुखसुख करून तुम्हाला उठवतो. का बरं? काय आहे, तुम्ही मोठे सेलिब्रिटी आहात ना, तर जरा मला इथे सही द्याल काय? म्हणजे लोकांना मी सांगेन ना यांची मी सही घेतली म्हणून. हे बघा फॅन लोकांची मी वाईट वागत नाही. तुम्ही भलते त्रास देत आहे. नाही सही दिली तर बरं होईल. काय खाली धरायला पण घेतलेलं नाही तुम्हाला? हा वय काय धरायला? मला धरायला पाठीव घ्या इथे तर. बर झोपा आता मग ताराच नाही. प्लीज एक मिनिट काम होतं. आता काय हो तुमचे? 150 रुपये द्या. कशाला? मी नाही देणार 150 रुपये. असं कसं? तुम्ही लिहून दिलं माया बघा. काय हे काय? मी श्याम राजपूत प्रभाकर मोरे यांना 150 रुपये देणं लागतो. लिहूलंय? हा आणि खाली सही पण गेली. अरे जरा तरी लाज बाळगणारी माझी सही घेऊन तुम्ही असं खोटं नाटक लिहिता का हो? नाटक कुठं काय यायच्यात? हा तुम्हाला पैसे द्यायचं नाही? नाही देणार मी 150 रुपये. मी तुमच्यावर कोर्टात दावा ठोकीन. हा अरे कोकणी माणूस केशी बिशीला अजिबात घाबरत नाही, तुम्हाला सांगून ठेवतोय. कोर्टात खेचीन. माझ्याकडे लिगली प्रूफ आहे काय समजलं? हा बघा मी ठोकतो तुमच्या लिगल पेपरवर. याची आहे ना सुरडी करून आहे ना मारीन मी आहे ना. मला झोपायचंच नाही. मी बाहेर आहे ना उन्हात फपुट्यात झोपीन, पण इथे नाही झोपणार मी. भलता त्रास दिला हो तुम्ही, भलता त्रास दिला. 150 रुपये दिले असेल. नाही द्यायचे. धमाकेदार परफॉर्मन्स, धमाका, हिलेरियस, सुपर, खूप मजा आली. हास्यरसिक सई. प्लॅटॉनिकचा रंग कसा असतो तर हा असा असतो. फार सुंदर मोरे, क्या बात है. एक मी सांगू इच्छिते, कोकणी माणूस असा नसतो. हे मोरेंचं घर होतं आणि मोरेच होते स्वतः असं म्हणायला हरकत नाही. कोकणी माणूस त्या शहाळ्यासारखा असतो, गोड. आणि मला असं वाटतं कोकणामध्ये कोकणी माणसाशिवाय दुसरं कोणी सेलिब्रिटी असूच शकत नाही. सिद्धार्थ, क्या बात है सर, सुपर 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 सुपर. एक तर माहोल चांगला आणि श्याम यार उत्तम केलं सर, मस्त वाटलं. रसिका तू का असते स्किट मध्ये माहितीये का? तू तो काळ टिकायस ना की त्या स्किटला कोणाची नजर नको लागू म्हणून तू असतेस यार. आणि तेवढंच ते तितकं छान वाटतं, सुंदर. आणि मोरे तुमच्यासाठी मी राहिलोय उभा.
सो मच. मंडळी, लोकांना हसवण्याच्या थेरपिस्ट शिकलेले 2 निष्णात डॉक्टर ऑफ लाफ्टर आता आपल्या समोर येत आहेत. बघूया ते आज आपल्याला विनोदाचा कुठला डोस पाचतायत ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. अरे अंगना में बाबा. ए बाबा, जागा आहे की झोपला आहे? मग माझ्या वेंगुर्लेकर मॅडम या. हा बघा, हाच तो पाणीपुरीवाला. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, स्पेशल असा पाणीपुरीवाला तुम्हाला संपूर्ण जगात सापडणार नाही. तुम्हाला सांगतो, इतरांसाठी वेगळी पाणीपुरी बनते, माझ्यासाठी वेगळी स्पेशल पाणीपुरी बनते. हा ना भैया? अरे आता आज बत्ती लावली आहे, कशाला खोटं बोलायला लावताय? मध्येच तो असा विनोद करतो जरा, मध्येच विनोद करतो. म्हणजे आमची वेगळी आहे. आज मॅडम स्पेशल मॅडम खाणार आहेत. मॅडम म्हणजे एकदम मिठी, म्हणजे मिठी पाणीपुरी त्यांना मॅडमना आवडते. तशा एकदम अशी पाणीपुरी बनवणार भैया. मॅडम लगेच हा बोलल्या पाहिजे. हा 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 तिकट लागतं ना, हा अशा बोलल्या पाहिजे एकदम. हा दे टकोरी दे. टकोरी नाही, कटोरी. टकोरी तुम्ही जी डोक्याखाली झाकली आहे ती. काय म्हणाल? काय झाकली? काही नाही, त्याला असंच विनोद करायची सवय त्याला आज. अच्छा, तुला कसं कळलं? अरे एकदा जोराची हवा आली होती तेव्हाच कळली होती. अरे इथं काय म्हणतोय? काही कळलं नाही मला. मला पण सांगा. नाही काय, एकदा हवा आली होती, ते सगळं उडलेलं इथे असं थांबलेलं आहे असं. ते त्याला आठवलं. बनव बनव. फार विनोदी स्वभाव यांचा. खूपच. करून बघा एकदा, कळेल तुम्हाला. ही घ्या मॅडम, पहिली पाणीपुरी तुम्हाला. अहो नाही खांडेकर, फॉर्मॅलिटीज कुठे करता? घ्या नाही, तुम्ही. पहिली पाणीपुरी तुम्ही. नाही तुम्ही घ्या ना खाऊन. आपलं नातं आहे ना, म्हणजे आपण कलिग्स आहोत ना. मी भरवणार. मी इथेच सगळ्यांना. अरे किती लोचट कुत्रा आहे. नको नको बोलते तरी पण आहे. किती लोचट. अरे हाड. कुठेच कुत्रा नाहीये भैया इथे. कुत्रा होता. तुम्ही जेव्हा तिकडे बघितले तेव्हा कुत्रा आला होता. लोचट 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 असा आहे लोचट. मॅडम कशी वाटली पाणीपुरी? मस्त, छान. होणार, स्पेशल आहे. मला सांगतो, पाणीपुरी खायची ना एक वेगळी कला आहे. तिचा आनंद घेऊन खाल्ली ना, वेगळं स्वर्गसुख मिळतं. म्हणजे काय करायचं, अशा या कटोरीतल्या पुरीकडे एक प्रेमाने कटाक्ष टाकायचा. अशा फुगीर पाणीपुरीवर वरती अशी टिचकी मारून केलेला होल. त्या होलात ना आत डोकावून पाहिलं, तळाशी असला रगड्याचा थर आणि त्याच्यावर तरंगणारं हिरवगार लालसर पाणी. जेवढा जमेल तेवढा तोंडाचा आव असायचा. बोटांच्या 2 चिमटीत अशी ती पुरी पकडायची आणि हलकेच तोंडात सोडायची. सुख, स्वर्ग सुख. कमाल कमाल. खांडेकर, इथे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. तू तिथे जाऊन लावतोस गाडी, मी पार्सल घेऊन येते. तिथे थांब. हा खांडेकर. लपताय कशाला? अहो ती ही आली आता, काय सांगू कोण आली. हे माझी जिम ट्रेनर आहे, जिम ट्रेनर. असं खाताना बघितलं मला प्रचंड झापतात त्या हक्काने. भैया एक पाणीपुरी पार्सल दे देऊ. 1 मिनिट थांबिव. 1 मिनिट थांबिव. वेटिंग आहे, जरा थांबा. ओ साहेब, ओ साहेब, अरे खाली काय करता आहे? ही घ्या पाणीपुरी. अरे पुडी फुटून जाईल. अरे घ्या की. अरे साहेब, हो हे खाली साहेब आहे इथं. कोण आहे? खांडेकर. अरे मी इथे कुठे आलो? इथे कसं आलो मी? हे काय माझ्या हातात? पाणीपुरी. पाणीपुरी ना मला इथं कोणी ढकललं?
मॅडम तुम्ही तो काय करताय? ओ खांडेकर, तुम्ही पाणीपुरी खाल्लीत. उगाच नाटकं नका करू माझ्या समोर, मला माहिती आहे. ओके मॅडम सॉरी, ते घाईघाईत झालं. खांडेकर तुम्ही अरे एवढा आनंद घेऊन खाताय मग घाई घाई झाला गप ना, भैया एक मिनिट, तुम्ही त्यांना गप्पा करू नका. खांडेकर तुम्ही फास्ट फूड खाताय. खांडेकर मला लाज कशी वाटत नाही हो. तुम्हाला त्रास होणार आहे, मला त्रास होणार आहे का हे सगळं खाल्ल्यानंतर? हा खांडेकर, हे बघा खांडेकर, हे एक मिनिट, तुमची ही तुमची एक्सरसाइजची वेळ आहे ना? एक्सरसाइजची वेळ आहे ना? तुम्ही ऑफिस सुटल्यानंतर एक्सरसाइज करता. एक्सरसाइज चाललेली माझ्या. खांडेकर इकडे या, इकडे या. काय करताय तुम्ही? निघून चाललात. ही एक्सरसाइजची वेळ. ही अशी पाणीपुरी खाता खाता कोणी एक्सरसाइज करता? अहो परवाच आला होतात ना तुम्ही खांडेकर माझ्याकडे. कसे रडत होतात? करून कोण रडत होतं? माझी शुगर वाढली आहे मॅडम, माझी शुगर वाढली आहे, असं कोण रडत होतं? खांडेकर तुम्ही रडत होतात? एक मिनिट मिसेस खांडेकर, एक मिनिट. मी तुम्हाला माहिती नसेल कदाचित, मी यांची डायबेटॉलॉजिस्ट आहे, मी यांची डॉक्टर आहे. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही, गैरसमज तुमचा होतोय. नाही. मिसेस खांडेकर मला बोलू दे, गैरसमज तुमचा होतोय. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या नवऱ्याची शुगर कंट्रोलमध्ये, पण ती कंट्रोलमध्ये नाहीये. अहो हे जर असंच राहिलं ना तर एक वेळ अशी येईल की तुमच्या मुलाला आकाशाकडे बघावं लागेल आणि म्हणेल आई बाबा गेले. एक मिनिट खांडेकर, तुमचं लग्न झालंय, तुम्हाला मुलगा आहे, तुम्ही मला कधी सांगितलं नाही? हे सगळं लपवून ठेवलं ना तुम्ही माझ्यापासून? नाही म्हणजे असं कधी आपला विषयच निघाला नाही म्हणून सांगितलं नाही. एक मिनिट म्हणजे तुमच्या मिसेस नाहीयेत? नाही ना, मी तेच सांगायचा प्रयत्न करते, मी बायको नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. या कोण आहेत मग? अरे साहेब त्यांना पटवायला इथं घेऊन आले आहे. काय बोलतो? पाणीपुरी क्या बोलता रे भैया? कुछ मार कान पडीत. काय पण बोलतो? मॅडम तुम्ही काय इंटरेस्ट आहे तुम्हाला या माणसात? अहो माझं काही संबंध नाही यांच्याशी. आम्ही कलिग्स आहोत, ऑफिस मध्ये एकत्र होत ना. त्यांनी मला सांगितलं की इथे चांगली पाणीपुरी मिळते म्हणून मी इथे आले त्यांच्यासोबत. खांडेकर काय म्हणताय? आणि हा मगाशी काय म्हणाला की तुम्ही मला इथे पटवायला घेऊन आलात? हे बघा, मला तुमच्यात काही इंटरेस्ट नाही. मी कमिटेड आहे, माझं लग्न ठरलंय ऑलरेडी. व्हेरी गुड व्हेरी गुड. मला तुम्हाला हेच सांगायचंय, कमिटेडच राहा, या माणसामध्ये अडकू नका. अहो या माणसाला काय नाहीये? नको ना. कोलेस्ट्रॉल आहे, बीपीचा त्रास आहे, शुगर आहे, परत किडनी स्टोन आहे, फॅटी लिव्हर आहे, इतके त्रास आहेत या माणसाला ना. मी सांगते हा माणूस नियमात वागला ना तर जेमतेम जगेल, अशी कंडिशन आहे या माणसाची. अरे म्हणजे जवळ जवळ बॉडीचा भेलपुरी झाला आहे. काय आहे त्या जे काय बोलले, तू काय बोलते? संबंध आहे, उगाच बोलायचं. एक मिनिट खांडेकर, त्यांच्यावर का ओरडताय तुम्ही? हे तुमचं खरंच तुम्ही ना कसं वागता हो खांडेकर? मला तुमच्याशी आता या विषयावर काही बोलायचंच नाही. एनिवे तुम्ही एक काम करा, मला पाणीपुरी द्या, आता इथे खायला द्या. एक म्हणजे पाणीपुरी द्या. तुम्ही मला पाणीपुरी खाता म्हणून ओरडताय, तुम्ही माझ्यासमोर पाणीपुरी खाणार? एक मिनिट खांडेकर, मला कसलेच त्रास नाहीयेत ना. मला कोलेस्ट्रॉल आहे ना, मला बीपीचा त्रास आहे ना, मला शुगर आहे, मला काहीही त्रास नाहीये. मी ओके आहे, मी नॉर्मल आहे, मी खाऊच शकते. मॅडम मलाही कसलाच त्रास नाहीये, मी पण एकदम फिट आहे, मलाही चालेल पाणीपुरी. बिंदास खाऊ शकता तुम्ही, काही हरकत नाही. आणि मी खरं सांगू का, मला नाही बाहेरचं खाणं वगैरे पटतच नाही. म्हणजे 2-3 महिन्यात ना एखाद्या वेळी म्हणजे चालतं ना तसं, एखादा चीट डे असेल. मी पण तेच सांगते, 2-3 महिन्यात ना आपण एक दिवस ट्रीट करतो, पण खांडेकर आहेत ना 2-3 महिने ट्रीट करतो ना, एक दिवस पाळतात. माझं ना असं वाटतं मी जे शिकले ना ते निरर्थक शिकले. तुमच्यासारख्या क्लायंटसाठी माझा वेळ वाया घालवते असं वाटतं मला. लाज आणता तुम्ही, लाज. थोडा टिका पाणी देऊ ना. कुठे होते मी? मला लाज आणत होता. खाली टाका, खाली टाका खांडेकर, खाली टाका. खांडेकर नाही सुधारणार, नाही सुधारणार. खांडेकर तुका ते तुका अर्धच काढलो. तुका खांडेकर तुका म्हणलं ना. काय केलं? आत थुंकले. मला बोलायचं नाही या माणसाची. माझ्याकडे उद्यापासून येऊ नका तुम्ही क्लिनिकला. खांडेकर काय हो, त्या मॅडम इतक्या पोटतिडकीने तुम्हाला सांगतायत ना, मग जरा समजून घ्या ना. कशाला असं वागता? ऑफिसच्या बाहेर पण तुम्ही रोज जी कुल्फी खाता ना ते बंद केलं पाहिजे खरं तर.
एक मिनिट काय खातात हे? कुल्फी खातात ना रोज. खांडेकर तुम्ही नाही मी तुम्हाला ज्या टॅबलेट्स देते ना त्या टॅबलेट्स कशासाठी आहेत? तुमची शुगर वाढू नये म्हणून, कंट्रोल करण्यासाठी. पण तुमचा जर याच्यावर कंट्रोल नसेल ना तर मी काय, तुम्ही ना उद्यापासून खरंच माझ्या क्लिनिकमध्ये नका येऊ. पायही ठेवायचा नाही आणि 11 नंतर तर अजिबात फोन करायचा नाही. करून रडायचं नाही माझ्याकडे, मी आधीच सांगते. डोकं फिरवायचं नाही माझं. मेरे को थोड़ा सा मीठा पानी दो, थोड़ा और ये दे दो. तीखा मत डालो. थोड़ा सा पूरी दे दो ना. मला पण द्या. हाँ तुम्हारा, हाँ इनको भी दे दो. थोड़ा सा सेव भी डालो, थोड़ा सा. एक मिनट, थोड़ा मेरे को सेव डालो. मुझे और 4 पुरी देना, मेरा बाकी है. मला चाट मसाला चाटायला दे ना नुसतं. आता कशाला तुम्हाला चाट मसाला पाहिजे आहे? बघा चाट मसाला मागतो आहे, माझ्या कानामध्ये येऊन हळूच बोलतो चाट मसाला दे म्हणून. खांडेकर नका ना असं करू खांडेकर. आय एम सॉरी. मी यापुढे सगळं पाणीपुरी वगैरे सगळं बंद. यू शुड बी. सगळं बंद. हा केलंच पाहिजे. केलं पाहिजे. शेवटची अर्धा प्लेट बनव, बाकी सगळं बंद. खांडेकर इकडे खड्डा खोदून गाडा ना स्वतःला गाडून घ्या. नाही ते किती खांडेकर मला नव्हतं माझं. मॅडम तुम्ही फक्त मला बोलताय, तुमच्या बाकीचे पेशंट खाते त्यांना करा बोला. बाकीच्या पेशंटची शुगर नॉर्मल आहे खांडेकर. तुमचा महिन्याभराचा तुमचा ना सगळं रिपोर्ट वाईट आहे. तुमचा तो पेशंट बघा, कोण आहे तिकडे? मी मरेन. ओ, खांडेकर एक मिनिट. खांडेकर वा छान परफॉर्म केलं, मस्त. हास्यरसिक काय म्हणतायत बघूया. सई, खूप मजा आली गाईज. मला हे कॉम्बिनेशन खूप जास्त आवडलंय. गौऱ्या, तू आज जे कॅरेक्टर साकारलंस ते अमेझिंग होतं. भावा, मला तुझी खूप दया आली. तू ये एकदा घरी, मी तुला हव्या तेवढ्या पाण्यापुरे तुला खायला घालते. नमा मस्त, रसिका मस्त, मजा आली. सिद्धार्थ. कमाल यार, म्हणजे टेस्टी परफॉर्मन्स होता असं म्हणेन मी. पण तुम्ही चौघांनी यार म्हणजे ना खरंच इतके दिवस बाहेर न जाता पाणीपुरी खाऊशी वाटते पण खाऊ नाही शकत कारण या सगळ्या गोष्टींमुळे. पण ते बघताना तुम्ही जे काय टाकत बाबा टाकत होतात, मला असं वाटतं मी एक खावी तिकडे येऊन.